पूरवया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। काय फुटकं नशीब आहे. करायला गेलो एक आणि पदरात पडलं हे असलं दारिद्र्य. जागा मागितली आईस पैस आणि गोट्यात नेऊन बांधली म्हैस. आमच्या नशिबी गोट्याच. एका बी डब्यात सामान नाही, समदे रिकामे आहेत. रिकामा डबा काय पुजायला ठेवलेत? आओ इकडे या. आओ इकडे या. आओ जरा इकडे या, मदत करा. आहो कुठे उलटलेत काय माहित. कुठली अवदसा मागे लागली काय माहित. समज होत्याच नव्हतं झालं. नवरा म्हणून घेणारा बैल कुठं उलटलाय? हा, मला हिथं आणून ठेवलंय भूतावानी आणि स्वतः पसार झालाय. अहो कवा कवा समजा आयुष्य स्थिर स्थावर होणार काय कळणं झालंय मला. कुठनं पैशाचं गाठोडा हाताला लागणार ती बी काय कळणं झालंय. नाही 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 नाही, आता एकच काहीतरी मोठा झोल करायला पाहिजे. यशवंता कर काहीतरी. कोण आहेस तू? हा हाडळ आहे, चिटकी नाहीच. कोण आहेस? पण दिवसा ढवळा कशी आलीस? हिला ए निघून जा बर का, नाहीतर बघ मी बोंबच मारेन. टोचीन बर का. लांबो लांबो पहिले सांगतोय. आल तुझ्या लाल तू अगं जाणं येत ना, कशाला आलीस तू? भाषण ऐकायचेस. उर्वशी उर्वशी लवकर बाहेर. उर्वशी हे बघ काय आलं. उर्वशी बोला. उर्वशी अगं हे काय करून घेतलंयस? हा, काय गिरणीत कामाला लागलेस काय? कुठं जरा तरी इलाज आहे का नाही? इथं मला तुमची काडीची बी मदत होत नाही आणि वर तोंड करून विचारताय कुठे कामाला लागलीस का गिरणीत म्हणून? नाही माफ कर मला. अगं पर हे असं कसं झालंय? म्हणजे भूतावानी कशी झालीस? काय झालं कसं झालं अजिबात विचारू नका. इथं गॅस नाही, समजा डबा रिकामा आहेत, पोटात घालायला अन्नाचा कण बी नाही. जरा कुठे पाठ टेकावी म्हणली तर चांगला अंतरून पांघरून बी नाही. इथं माझा जीव घुसमटतोय, नुसता गुदमरतोय. तुम्ही आत्ताच्या आत्ता काय बी उपाय शोधा, पर मी इथं राहणार नाही. वय वय ठीक आहे ठीक आहे. तू जास्त ताण घेऊ नको, तू जरा शांत हो. आणि हे आधी जाऊन आंघोळ बिंगोळ करून फ्रेश हो. बघतो मी तोपर्यंत काय करायचं ते करतो, काहीतरी सोय. काय बी करा,
आत्ताच्या आत्ता दुसरी सोय करा. मी इथं राहणार नाही म्हणजे नाही. बर बाबा बघतो. बाय काय करेल काय सांगता येत नाही हिचं. बघ सुंदर, तुला का नाही प्रेमातलं काही कळत नाही. तुझं वहिनीवर प्रेम आहे, पण ते जाऊन त्यांच्याशी कसं बोलावं, त्याचं काय करावं ते तुला सुधारणा झालंय. ए बारक्या, उगीच काय बी बरवू नकोस. असलं काय बी नाही बघ. काय नाही असं काही नाही. हम्म. सुंदर, तुला एक गोष्ट सांगतोय बघ, आपलं प्रेम असेल ना तर ते जिथलं तिथं बोललेलं चांगलं असतंय. जास्त उशीर केला तर सगळी गणितं फिसकटतात. बारक्या, प्रेम हाय का नाही हे मला माहित नाही. हा हे बघ, अक्षर माझी काळजी घेतात. त्या मला काय हवं नको हे बघण्यासाठी सतत माझ्या आजूबाजूला असतात. अरे म्हणून त्यांची सवय झाली आहे. आता याला प्रेम म्हणावं की नाही ही शंका आहे बघ. तू करत बस शंका, तू करत बस शंका, पण मला समजा असं एकदम स्पष्ट दिसतंय बघ, तुझं त्यांच्यावर प्रेम आहे. बरं मला सांग, तुझं त्यांच्यावर प्रेम नसतं तर तू स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांना वाचवायला गेला असतास का? बघ बस सुंदर, जरा ना प्रामाणिकपणे विचार करून बघ. तुझं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणजे आहे. सुंदर, तुला एक बोलू का, तू ना अख्ख्या जगाला फसवू शकतोस, पण स्वतःला कसं फसवशील? स्वतःच्या मनाशी कसं खोटं बोलणार आहेस? सुंदर, तुझं त्यांच्यावर प्रेम आहे हे तुला आज ना उद्या मान्य करावंच लागणार आहे. बस बस बस. हे बघ बारक्या, प्रेम आहे का नाही हे मला माहित नाही, पण एक गोष्ट खरी आहे, अक्षरा मला आवडायला लागल्यात हे नक्की. अरे हेच तर सांगतोय बघापासून. बघ, तुला त्या आवडतायत म्हणजेच तू त्यांच्या प्रेमात पडला आहेस. आणि मला असं वाटतंय हे वहिनीला लवकरात लवकर सांगणं लय गरजेचं आहे. अरे समोर जाऊन सांगणं एवढं सोपं आहे वय? हा सोपं वाटतं तुला? सोपं नाही आहे ते सोपं आहे का अवघड आहे मला माहित नाही, पण त्यांना सांगणं लय गरजेचं आहे. मला सांग, तू त्यांच्याशी बोललास असं जाऊन तर तुझ्या मनाला हलकं वाटेल का नाही? हा असं प्रेशर हलकं होईल रे. हा जा, आत्ताच्या आत्ता जाऊन बोल. नाही नाही, माझ्याकडनं हे काय जमणार नाही. लय अवघड वाटायलंय मला. नाही जमणार? नाही. नक्की नाही जमणार? हा वय. बरं ठीक आहे, मी एक काम करतो, तुझ्याकडनं नाही होणार तर मी जाऊन वहिनीला सांगतो सगळं. जरा दमान घे की. हा कशाला दमानं? कशाला घ्यायचं दमानं? मी काय आता वहिनीला सांगितल्याशिवाय शांत बसणारच नाही बघ. अरे बारक्या ऐक की. काय ऐकायचंय? तुझ्याकडे आता दोनच मार्ग आहेत ती, एक तर तू वहिनीनं जाऊन सगळं सांगायचंच, नाहीतर मी त्यांना आत्ताच्या आता सगळं जाऊन सांगणार. ऐक 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 थंड घे, मी स्वतः जाऊन सांगतो. हा तू नको ह्यामध्ये पडूस. नक्की? हा वय वय. शाबास. घाबरायचं नाही, प्रेम आहे ना तुझं, मग घाबरायचं नाही. तू आत्ताच्या आत्ता एकदम बिंदास्त वहिनींना जाऊन सगळं सांगून. हा होय होय, आत्ताच्या आत्ता जातो आणि बिंदास बोलतोय बघ. तू बघ, आत्ताच्या आत्ता बोलतो. हा आलोच. भावा, बोलणं तर गरजेचंच आहे रे. आता तू ना असं मन मोकळं करून बोलून ये वहिनींची म्हणजे झालं. कसं काय करतोय ह्यो कोणास ठाऊक आता. नाही, मला जाऊन बघितलंच पाहिजे. अक्षरा, यांचा आवाज भास होतोय मला. अक्षरा, यांनीच हाक मारली मला. अहो तुम्ही इकडे काय करताय? तुम्हाला नीट चालता येत नाही पायाने. तुम्हाला काय हवं असेल तर मला सांगायचं ना, मी आणून दिलं असं. तुम्ही काय करताय असं? ऐका तरी माझं. बोला. मला काय बी नकोय. मग तू मस्ती भेटायचं होतं बघा. का? तुमच्या संग बोलायचं आहे थोडं. बोला की मग. हा म्हणजे तेच कसं बोलू ना ते कळत नाही बघा. अहो काय चाललंय तुमचं? काही होतंय का तुम्हाला? अहो हा? काय चाललंय? बोलायचं ना तुम्हाला, बोला ना मग. हा हा बोलतो. ते आपलं ते हे हा मी काय म्हणतो, आकाशात चांदण्या का दिसत नाही तो आता?
पावसाळी रात्र आहे की नाही, हा. चांदण्या कशा दिसतील? हा असं असतंय होय. नाही ते चांदण्या बघायला मला आवडतात ना, म्हणून म्हणलं. हे सांगायला इथपर्यंत आला? नाही नाही नाही, ते नाही, ते सांगायचं दुसरंच आहे. अहो बोला की पटकन, का मी जाऊ झोपायला? नाही नाही, बोलतो. ते शुभरात्री. नीट झोपा. गुड नाईट. हा खूप उशीर झालाय, तुम्ही जाऊन झोपा. हा. काही नाही होणार तुझं आयुष्यात. अरे साधं मनातलं बोलता येईना वय. ग बस, राह असं एकटाच राह. चल. झालं, त्यांनी समजा त्यांच्या मनासारखं करून घेतलंय आणि आपल्या हातात धुपाटणं दिलंय, धुपाटणं. तरी मी तुम्हाला सांगत होते त्यांच्यावर भरोसा नका ठेवू, पण माझं ऐकलं नाही. काय झालं? सुटलं अश्विन जेलमधनं? सुटलो लवकरच. लई येळ ऐकलंय. या वाऱ्यावरच्या बाता मारू नका. जिने तुम्हाला शब्द दिला हाय ती त्या शब्दावर ठाम आहे का? ती तिचा शब्द पुरा करणारच. माझा स्वतःपेक्षा तिच्या शब्दावर जास्त विश्वास आहे. अहो अजून बी आंधळेपणाने विश्वास ठेवताय तुम्ही. काय म्हणू आता तुम्हाला? चुकीच्या माणसावर विश्वास ठेवताय तुम्ही. अहो ती कामिनी होती, तिला अंजारून गोंजारून आपलं ऐकत तरी होती. ती आपली होती. अश्विन जेलमधनं सुटणार हेच ती म्हणत होती. पण आता बघा, घरात तर तिचा कोणी इशा बी काढत नाही. अहो कोण कशाला इशय काढील? घरात काय गोड गोंधळ चाललाय तुम्हाला दिसत नाही होय? या समध्यात अश्विनचा इशय थोडा मागं पडला असेल, एवढंच. पण होईल त्याची सुटका लवकरच. कधी होणार? अक्षराने आपल्याला जे जे करायला सांगितलं ते आपण केलं. तिने सांगितलं शरयूला सांगा की अश्विने तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं, ते आपण तिला सांगितलं. मग तिने सांगितलं की सुंदरच्या नावावर समदे प्रॉपर्टी करून द्या, त्यात पण आपण तिची मदत केली. एवढंच काय, तर पार कामिनीच्या विरोधात जाऊन त्या अक्षराच्या हाताखालच्या कटपुतली भावलांप्रमाणे नाचलो आपण. पण आता तरी वाटलं की अश्विनला सोडवण्याचं बघेल, पण कुठे काय, तेवढ्यात त्या सुंदरला गोळी लागली. त्यात एवढा वेळ गेला. पार तो हॉस्पिटल मधनं बरा होऊन घरी बी आला, तरी बी अश्विनला सोडवण्याचं काहीच नाव नाही. यांच्या उठाठवी या रोजच्याच असणार आहेत. आपलं काय काय झालं? आहे का तुमच्याकडे उत्तर? हरभरीन नाही, अश्विनला सोडवाय थोडा उशीर झाला हे मान्य आहे मस्ती. तर माझ्या बाजूने ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या समध्या करून झाल्यात माझ्या. आता शब्द पाळायची वेळ अक्षराची आहे. उद्या सकाळीच आम्ही वहिनी यांना अक्षराची भेट घेतो आणि या इशाचा कणका पाडतो. नका काळजी करू तुम्ही. वहिनी, अक्षरा कुठे? असेल इथंच कुठेतरी. सकाळपासून घरात कुठे दिसली नाही, म्हणूनच विचारायला आलोय. काय होत आहे? अक्षरा कुठे आहे? नाही, सकाळपासून मला दिसले नाही ती. हेच आहे ना, आम्ही अश्विन बद्दल विचारणार म्हणून सकाळपासूनच गायब झालीये. आता काय आहे, तुमची उकळी आली, आता आमचं उतू गेलं तरी चालतंय. दुर्गा, कामिनीकडनं इस्टेट मिळवायला आम्हाला फूस लावली की अश्विनला सोडवते म्हणून. आम्हाला आशा दाखवली, वचनं दिली, आणि आता तुमचं काम झालं की मग लगेच शब्द फिरवला. दुर्गा, कुणाविषयी बोलतीयस ना याचा विचार करून बोल. अक्षरा शब्द फिरवणाऱ्यातली नाही. आता बी काहीतरी काम असेल म्हणून गेली असेल बाहेर. आणि तसं बी
योग्य वेळ आली की अश्विनला सोडवणारच आहे ती. हे बघा वहिनी, आज पतूर विश्वास ठेवला आम्ही. पर कसं आहे ना, आपल्याकडे म्हणच आहे, वळचणीचं पाणी वळचणीला जातही, आड्याला नाही जात. नाही, अक्षरा मोप चांगली असेल हो, पण तुमच्यासाठी. आणि तसं बी आमच्या पोरानं चूक केली, कबूल केली आम्ही. अहो पण आमचा पोरगा आहे होतो, त्याचीकडे आम्हालाच येणार. अक्षरा कशाला माफ करेल त्याला? काय नाही हो, विश्वासच नाही राहिला आमचा अक्षरावर. आमच्या भावनांची खेळली आहे ती. ए प्रताप, तू नेहमी तिरकाच विचार का करतो र? आई साहेब, तिकडं बाहेर या ना सगळ्यांनी. काय र, काय झालं? अहो आधी या तर सांगतो. चला. या. काय रे बारके, काय झालं? इथं काय ताकतुंबा खेळा आला होय आपण? बाहेर कशाला बोलवलंस? बारक्या, अरे काय झालंय सांग तरी. अक्षरा, तू बोलवलं आहे समध्यासनी? अन अगं सकाळपासून आहेस कुठं? काही महत्वाचं बोलायचंय का? अगं सांग की आता, का उगाच भाव खातेस? एकतर सकाळपासून गेलीस ती थेट आत्ता उगवतेस. आम्हाला बी तुझ्याशी बोलायचंय, बोल पटकन. साठी आईनं केली हत्या. अरे देवा, काय बातम्या आहेत ह्या? हा, वाचूनच अंगावर काटा आला. काही झालं तरी ताईपासून लांब राहिलं पाहिजे. बिनकामाच्या बायकोची नवऱ्यानं काढली वरात. बाबू, लग्नानंतर स्वयंपाक येईना म्हणून सासऱ्याकडनं घेतो रोज हॉटेलचं बिल. काय बातम्या आहेत? काय चाललंय देवा तुमच्या राज्यात? हा हा, अवघड आहे. म्हशीसारखी नुसती चरते बायको म्हणून नवरा गेला कोर्टात. दाखवला महाल आणि राहायला दिली झोपडी. बायकोनं नवऱ्याची तोडली तंगडी. असं काही आहे का? ते वाचा. हा, ते वाचा की. मारतीस काय? गंमत केली ग. गंमत? तिथं पोटाला खायला काही नाही, त्याची सोय बघा की काहीतरी. काम शोधा काहीतरी. तांगड्यावर तांगड टाकून बसलाय पेपर वाचत. पोटात काही बिब्ब घालायचंय? अगं कामच शोधत होतो ना पेपरात मी. हा, हिथं काहीतरी बोलत्याच बातम्या आहेत. आता त्या ऑफिस मधली जी काय कामं असतात ती काय मी कधी केली नाही. ते सिक्युरिटी म्हणून मला काय जमणार नाही. आता राहिलं ते सारखं माग माग पाळायचं असतं ते मार्केटमध्ये. हा, मार्केटिंग. ती आता काय माझ्याच्यानं होणार नाही. वय मग फुक्कट गिळायची एखादी नोकरी असेल ना तर ती बघा. ते चांगलं जमतं की तुम्हासनी. तुझं बरोबर आहे, पण झोल करणारी माणसं पाहिजेत. अशा बातम्या छापून येत नाही ना पेपरात, त्यामुळे समजा अडतंय आपलं. वय हा, म्हणजे इथं तुमचं झोल चालेल ना ते काम शोधा. पण मी इथं राहणार नाही. लवकरात लवकर मला इथून बाहेर काढा.
मला तुमची काही बी नाटकं नको आहेत, मी काही बी ऐकून घेणार नाही. डब्यातलं सगळं सामान बी संपत आलंय. फुक्कट गिळाचं काम येतं ना, हा चांगलं येतं की नाही, ते बी मिळणार नाही. तेव्हा लवकरात लवकर दुसरी काहीतरी सोय करा. नाही केली तर उद्या पेपरमध्ये तुमचीच बातमी छापून येईल, हे नक्की. झोलचं काम शोधायचं म्हणजे सूर्यवंशी वाड्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आणि आता वाड्यात एंट्री करायला ताईसाहेबांना परत गोळात घ्यावं लागणार. यशवंतराव, ताईसाहेबांपर्यंत पोचायला सध्या एकच हुकमी एक्का आहे, आणि तो म्हणजे अक्षरा. हॅलो वेद, काय समजतोस रे तू स्वतःला? काय करत होती संकेतला मारण्याची? मैत्रीच्या नावावर मी काही खपवून घेणार नाही. हा, तुला तो भलेही वाईट मुलगा वाटत असेल, पण मला अजिबात तसं वाटत नाही. तू जर एक मिनिट, रॉंग नंबर आहे हा. मी वेद नाही, अक्षरा बोलते. सॉरी 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 सो सॉरी, मी जरा गडबडीत होते. आणि नाही ठीक आहे, हरकत नाही, होतं असं कधी कधी. एक बोलू का? हा बोला ना. नाही, हे जे कोणी वेद आहेत ते जर खरंच तुमचे चांगले मित्र असतील आणि त्यांनी तुमच्यासाठी कोणाला तरी मारलं असेल, तर ज्यांना मारलंय ना त्यांना एकदा नीट पारखून घ्या. नाही काय, माणसं आतून वेगळी आणि बाहेरून वेगळी असतात, बाकी काय नाही. ठीक आहे. ठीक आहे, ठेवू मी?